तुम्ही सर्व? गणपती बाप्पा आल्यापासून अगदी आनंदात दिवस चाललेले आहे। रोज काही ना काहीतरी सेलिब्रेशन होतच आहे। मुलं म्हणाल तर सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला गेलेली आहेत, त्यांना चपाती भाजी बनवली ना, त्याचबरोबर आमचं सुद्धा म्हणजे स्वयंपाक रेडी आहे। पण स्वयंपाकाचा फारसाचा घात नाही आज, पण क्लीनअपचा वगैरे आहेच। आणि मला घरची पूजा आवरून थोडंफार क्लीनअप करून जायचं आहे मार्केटमध्ये। थोडी फळं आणायची आहेत, केळी आणायची आहेत, मैत्रिणी आरतीला येत आहेत म्हटल्यानंतर लाडू सुद्धा आणू, पेढे सुद्धा घरी आहेतच, आणलेले आहेत। कारण अधूनमधून कोणी ना कोणी गणपतीच्या दर्शनासाठी येतं ना, त्यामुळे पेढ्याचा एक बॉक्स रेडीच ठेवलाय मी, प्रसाद द्यायला बरं पडतं नाही का। पण आज म्हटलं की समोसे आणू आणि बुंदीचे लाडू छान वाटते, आणि कोणाला चहा घ्यायचा असेल तर चहा सुद्धा करता येईल, आरती होईल आणि गप्पा मारत बसतात तेव्हा थोडंसं स्नॅक्स सुद्धा होईल, छान वाटेल। सो गणपती बाप्पा आल्यापासून ना प्रत्येक दिवस एकदम छान आनंदात जातोय आणि मजा येते ओव्हरऑल। त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करते आणि व्हिडिओ बनाल तर ते हळूहळू मी पोस्ट करेन। आय नो तुम्ही वाट बघताय, त्यासाठी खूप खूप सॉरी, आणि नक्कीच मी ट्राय करेन की त्यातल्या त्यात वेळ काढून व्हिडिओ एडिट करून पोस्ट करण्याचं। सकाळी उठले ना थोडंफार क्लीनअपच करायला घेतलं, त्यामुळे मला आता पूजेला थोडासा वेळ झालेला आहे, पटकन पूजा करते आणि त्यानंतर मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे। झाडांना जाता आता पाणी घालतोय। हे 3-4 दिवस झाडाकडे लक्षच नाही हा, म्हणजे सगळ्या कामात वगैरे, त्याच्यामुळं एकदम झाडाचं सुकल्यासारखं वाटलं म्हणून आम्ही 2 मिनिटं थांबून पाणी घालून जातो। आणि थोडी माती पण कुंडीत घालायला पाहिजे, कमी झाली। लाडू घेतलेले आहेत, पहिलं काम लाडवाचं केलं, तर इथं आले होते लाडू घ्यायला। ही बॅग लावायला लागेल तुला। आईस्क्रीम घेतला, ओमकारला खूप आवडतो आणि ट्राय केला नव्हता चितळेचा व्हॅनिला आईस्क्रीम। मार्केटमध्ये जाऊन आले, जवळपास 12:30 वाजलेत आणि 4च गोष्टी आणायच्या होत्या असं म्हणून गेले तर होते, पण भाजी मार्केटमध्ये गेल्यामुळे ना 4 भाज्या पण घेऊन आले। तर केळी 1 डझन आणले, देवाबसली केळी खूप पिकतात 2-3 दिवसातच, त्यामुळे ते ओमकारला देते आणि त्यानंतर पुन्हा फ्रेश फळ ठेवते। आणि जास्त पिकल्यानंतर कोण खात पण नाही, फेकावे लागतात, त्यामुळे मी असं करते की तिथली फळं जास्त पिकली की मुलांना देते, आम्ही खातो, आणि फ्रेश आणलेली फळं तिथं ठेवतो, तर प्रसाद सुद्धा होऊन जातं आणि फळ खराब सुद्धा होत नाही। त्यामुळे आता म्हणाल तर केळी आणि सफरचंद घेऊन आले, फुलं घेऊन आले, हार नव्हतं तिथं, आणि अशी फुलं मिळाली 20 रुपयाला हा बंच मिळाला, ग्लासमध्ये घालून ठेवते साईडला। परवा गेले होते पिंपरी मार्केटमध्ये आणि भाज्या आणल्या होत्या। काय झालं, एकाच ठिकाणावरून मी पटपट सगळ्या भाज्या घेतल्या, एका स्टॉल असतो ना त्याच्यावरून 1.5 किलो गाजरं घेतली होती, आणि त्यांनी सगळी अशी पिशवीत ओतली होती, आणि गाजरं खूप होती म्हणून त्यांच्याकडल्या पिशवीत त्यांनी घातली, आणि ती 1.5 किलोची गाजराची बॅग तिथंच राहिली। तर आज स्वतः काय करणार, माझी घाई होती आणि त्यांनीही म्हणजे त्यांचंही लक्ष नव्हतं गर्दी असल्यामुळे। सो पुन्हा हे घेऊन आले, कारण ओमकारला आणि पूर्वाला लंच बॉक्समध्ये साईडला मी गाजर आणि काकडी देत असते, काकडी आहेत परवा आणलेल्या, त्यामुळे फक्त 2 अशा गावरान वाटल्या म्हणून घेऊन आले। त्याच्यानंतर येस, बटाट्याची भाजी लागते खूप सणावारात, मुलांना बटाटा आवडतो म्हणून बऱ्याच वेळेला तोही बनत असतो, त्यामुळे बटाटे 1 किलो घेऊन आले। तर 1 किलो बुंदीचे लाडू आहेत, त्याच्यामध्ये 25 आले। पूर्वासाठी भाकरवडी, कारण स्नॅक्स टाइम असताना स्कूलमध्ये तिला ही खूप आवडते, तर अधूनमधून मी देत असते। आणि पहिल्यांदाच मी हा चितळेचा व्हॅनिला आईस्क्रीम आणलाय, फ्रीजमध्ये ठेवते, गरमी खूप आहे आउटसाईड, मेल्ट व्हायचा, थोडंफार बाहेर डेकोरेशन पण करायचंय, आणि 12:30 वाजल्यात, 1च्या आसपास लंच पण करेन।
बसलेले आहेत. माझी घरची सगळी कामं आवरलीत. मुलंही शाळेला जाऊन आलेली आहेत. त्यांना स्नॅक्स दिलं. ओमकारला ट्युशनला ड्रॉप केलेला आहे. थोड्या वेळात तोही ट्युशनमधून येईल. आज लवकर ट्युशन होती आणि पूर्वाची आज ट्युशन नाही आहे. ती अभ्यास करत बसली आहे. नेक्स्ट वीकमध्ये त्यांची एक्झाम आहे. 6:30ला सगळ्यांना टायमिंग दिलेली आहे. तर आपण 6:30ला तर रेडी असायला हवं नाही का? नाही तर सगळ्यांना बसून आपण रेडी होणं मला फारसं ते आवडत नाही. 10-15 मिनिटं आधी रेडी झालेलं सुद्धा मला आवडतं. आवरून मग काम एखाद दुसरं असेल तर ते मी करेन, पण कोणी आल्यानंतर त्यांना म्हणजे एकटं वाटायला नको नाही का, मी रेडी होणार आणि ते वाट बघत बसणार. तर 6:30ची टायमिंग दिली असली तरी सगळे मला वाटते 6:30-7च्या मध्येच येतील. दिवशी नऊवारी नेसली होती आणि म्हटलं की आज अशी छान साडी नेसावी. तर आजचा माझा असा हा लुक आहे. सत्यनारायणच्या पूजे दिवशी सुद्धा काठापदराची होती. 1-2 वेळा ड्रेस सुद्धा घातले. म्हटलं आज थोडासा वेगळा लुक करावा. आणि ऑर्गन्झा साडी आहे ना, माझ्याकडे फारशा नव्हत्या. मला साडी खूप आवडते. एकही चान्स सोडत नाही मी साडी नेसण्याचा. सो कशी वाटते ही मरून कलरची साडी? घर थोडंफार सजवलेलं आहे. घरी कोणी येणार सणावाराला म्हटल्यानंतर माझ्याची थोडीफार तयारी असते आणि मला ते खूप छान वाटतं. आणि स्टेअर्सवर एका साईडला ना मी अशा फुलांच्या माळा ठेवल्यात आणि त्यामध्ये कॅन्डल, म्हणजे लुक पण छान येतो आणि फेस्टिवल वाटतंय. ऍक्च्युली घरात एकदम प्रसन्न वातावरण वाटतं या सगळ्या गोष्टीमुळं. आणि छोटे छोटे कॉर्नर आहेत ना ते मी सजवलेत. या कोपऱ्यात सुद्धा खूप छान असं हे ठेवलंय, उरली बाउल ठेवलाय हा, आणि तो पण सजवलाय. सणावाराला अंगण नेहमी सजवलेलं हवं असं मला नेहमी वाटतंय. तोरण असेल, रांगोळी असेल. थँक्यू. सगळेच एकत्र आता आरती करायला मजा आहे. मी म्हटलं 5 जणी झाल्या की आपण आरती करू. म्हणूनच आम्ही पण तोच विचार करतो की काय खाल्लं काय करावं. मेरी ऐसी साडी है. ऐक ना, माझी अशी साडी दाखवण्यासाठी मला इतकी आवडली ना, मला घेऊन द्या. या म्हणजे अच्छा लगता है. ड्रेस पण छान जेवढं गरजेचं आहे ते सगळं फुल पण असं. तिकडं होते ना
सकाळ संध्याकाळ आम्ही दोघे म्हणजे पळत जायचो, ही पण असायची. आणि मग काल थोडंसं सगळं निवांत. बस बस छान सजवलं तू आणि झुंबर असं आजकाल नवीन आलेत ना ते असे प्लॅन असतात वेगवेगळ्या आकाराचे, त्यापेक्षा लॅम्प छान वाटतं. बसा ना, बसा 2 मिनिटं. आणि खूप खूप आपल्या गणपती बाप्पाचं कौतुक झालेलं आहे कोमलकडून. बहुत मस्त, बहुत मस्त. आणि मेघाचं घराचं इंटेरियर सुरू आहे, तिला आपलं घर बघायचं होतं आणि हिचं तर खूपच छान आहे, तरी सुद्धा हिला बघायचं होतं. तर यस, आम्ही 5 मिनिटात घर फिरतो आणि त्यानंतर तुमच्याशी बोलतो. तू इतकं सुंदर डेकोरेशन केलंयस ना, बघत बसावं. प्रतिमा आणली यार तू, खूप सुंदर आहे. डोळे पण बघ ना, छान आहेत त्याचे. हो, मला तर खूप आवडलं, मुलांना पण आवडलं. ओमकारला घेऊन गेलो होतो गणपतीच्या. एवढी सुंदर आणलीस तू, म्हणजे ते मुकुट तर म्हणजे डोळ्यातच भरलं. छानच वाटतंय, दृष्टकाळ म्हणल्यासारखं. हो हो हो. मला ही साडी खूप आवडली हिची. ऍक्च्युली मी हिला सांगितलं मला घेऊन देणार आहे म्हणून. एकदम प्रेमात पडलं हिच्या साडी. दारापासून ते पूर्ण मध्येपर्यंत सुंदर डेकोरेशन. थँक्यू. डेकोरेशन केलं होतं. चला, उशीर झाला ना ग. तू घरी गेलीच नाही का, तू इकडे आली डायरेक्ट. चालेल, चलो बाय बाय. थँक्यू. मैत्रिणी आल्या होत्या आणि खूप खूप मजा आली. वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही, मी नेहमी म्हणत असते असं. तर मुलांना डिनर द्यायचं आहे आज, फक्त डाळ राईस, जास्त काही केलेलं नाहीये कारण समोसा खाऊनच पोट भरणार आहे मुलांचं. समोसा आणि बुंदीचा लाडू.